नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच चवदार आणि मस्त असा नाश्ता बनवतोय. तर यासाठी सुरुवातीला मी इथे 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही वाटीने मोजत असाल तर 1 वाटी तांदळाचं पीठ मोजून घ्या. तांदळाचं पीठ जर घरी नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन. तर हे तांदळाचं पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून सोलून अगदी कुस्करून यामध्ये घातला आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अगदी स्मूथ असं हे वाटून घेतलं आणि वाटताना मी यामध्ये आणखी 1 कप पाणी घातलं. म्हणजे इथे वाटण्यासाठी मला 1.5 कप पाणी लागलं. तर हे तयार पीठ आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. पाहू शकता अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालं आहे. अजिबात यामध्ये बटाटा किंवा बटाट्याचे तुकडे नाही आहेत. यानंतर आता पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालते. यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातले. किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा भाज्या जर नसतील तर फक्त टोमॅटो आणि कांदा घालून ही रेसिपी केली तरी छान होते. यानंतर इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर हे आपण झाकून ठेवूया. तर इथे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून ते तुम्ही 2 ते 3 तास भिजत ठेवा आणि नंतर त्यातलं सगळं पाणी काढून त्याची पेस्ट करून घ्या आणि मग तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही हे तांदळाची पेस्ट वापरू शकता. आता हे मी झाकून ठेवलं आहे. आता मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवूया. तर इथे मी एक तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण घालायची आहे. यानंतर कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा अर्धा मी घेतला आहे आणि असा उभा चिरून घेतला आहे. यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असे मोठे तुकडे करून घेतला आहे. शक्यतो लाल रंगाचा टोमॅटो घ्या म्हणजे रंग छान येईल चटणीला. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल. आता कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे आता हे सगळं मी 3 ते 4 मिनटं परतून घेतलं आहे. टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. तर हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता आणि यानंतर पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे. ही चटणी बाउलमध्ये काढून घेतली. आता यावरती फोडणी घालायची आहे. तर 1 चमचा तेल मी गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार केली. या फोडणीमुळे आपली चटणी आणखीनच खमंग होते. तर ही मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट आहे आपल्या रेसिपीसाठी. एकदा मिक्स करून घेऊया याला. आता यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे दही घालू शकता. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं आहे. आता या पिठाचे आपण उत्तप्पे बनवणार आहोत. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यावरती 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि जास्त पातळ करायचं नाही आहे. थोडंसं असं पसरवून घेते. यावरती आता झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं हे एका बाजूने भाजून घेऊया.
यामध्ये आपण बटाटा घातला आहे, त्यामुळे बटाटा फ्राय झाल्यानंतर किंवा भाजला गेल्यानंतर खूपच मस्त टेस्ट येते याला। तर हे मी पहा छान असं भाजून घेतलं एका बाजूने आणि आता उलटूया आणि पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे। तर खूपच मस्त असा हा उत्तप्पा चवीला लागतो आणि आपण आज जी वेगळ्या प्रकारची टोमॅटोची चटणी बनवली त्याबरोबर तुम्ही हा एकदा बनवून पहा, चवीला अप्रतिम होतो। दोन्ही बाजूने मस्त असा रंग आला आणि अगदी खरपूस असं हा उत्तप्पा भाजला गेला। खूपच मस्त अशी जाळीसुद्धा आली याला। आपण काढून घेऊया। पाहू शकता हा उत्तप्पा दिसायला किती मस्त दिसतोय आणि अगदी खरपूस असा भाजला गेलाय। यामध्ये आपण भाज्या घातल्यात त्यामुळे चवीला खूपच छान लागतो। तर इथे हा उत्तप्पा मी चटणी बरोबर सर्व केलाय। पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा हा होतो। तर सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अशा प्रकारचे उत्तप्पे बनवू शकता। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।